गावरान काकडीची फायदेशीर शेती, पीक पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग। खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला होता। शेतीसाठी केलेला खर्चही न निघाल्याने शेतकरी खचून गेला होता। कोणते पीक घ्यावे असा प्रश्न उभा असतानाच हिंमत न हरता पीक पद्धती बदल करून रब्बी हंगामात गावरान काकडीची लागवड करण्याचा प्रयोग प्रगतशील शेतकरी सुनील पाटील यांनी केला आहे। हा प्रयोग यशस्वी ठरत असून इतर पिकांसह काकडी पिकातून उत्पन्न चांगलं मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेवाळे तालुका पाचोरा येथील शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी आपल्या 1 एकर शेत जमिनीत रब्बी हंगामात गावरान काकडीची लागवड केली आहे। 1 एकर क्षेत्रातील काकडीचे पीक सध्या जोमाने वाढले असून लवकरच तोडणीस येणार आहे। प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहता या पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे। गावरान काकडीला बाजारात आणि ग्राहकांमध्ये चांगली मागणी असते। कमी क्षेत्रात कमी खर्चात आणि अधिक नफा देणारी शेती म्हणून गावरान काकडीची शेती फायदेशीर ठरत असल्याचं या प्रयोगातून समोर आलं आहे। वेळप्रसंगी केवळ पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल करून कमी खर्च व अधिक नफा देणाऱ्या पिकांची निवड केल्यास शेतकऱ्यांची प्रगती निश्चित होऊ शकते, हे या उदाहरणातून दिसून येते। यावर्षी आपण एक वेगळा प्रयोग शेतामध्ये केला आहे। माझ्या हातामध्ये जे आपण पाहत आहे ही एक काकडीची व्हरायटी आहे, ज्याला गावरान चिबड असं म्हणू शकतो आपण। श्रावणी नाव तिला आहे। अशी ही काकडी या क्षेत्रामध्ये आपण लागवड केली 1 एकर क्षेत्रामध्ये। तिथे आपण बघू शकता 5 फूट अंतरावरती लॅटरल आणि बेडची उभारणी केली आणि त्यानंतर 2 फूट अंतरावरती आपण इथे काकडीचं बी रोपलं होतं। आज बरोबर 45 दिवस झालेत। 45 दिवसानंतर आज पहिल्यांदा असे सुंदरसे फळं या प्लॉटमधून दिसायला लागलेत। अतिशय खायला गोड आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर हिरे किंवा काकडी जी असते उन्हामुळे कडू होते। मात्र हा जो वाण आहे कितीही तापमान वाढलं तरी याच्यामध्ये याचा गोडवा कायम राहतो, ही काकडी कडू होत नाही। असा हा या ठिकाणी आपण वेगळा प्रयोग केला आहे। आता इथून या प्लॉटची सुरुवात झाली आणि आपण पहिल्यांदा याचं रोपण केलं आहे। दर पण याला बरे असतात आणि याचा एक वेगळा ड्रॉबॅक आहे की याला खूप अशी याची स्किन नाजूक असते। हा लांबच्या मार्केटला पाठवायला अडचणीचा होतो, त्यामुळे लोकल मार्केटलाच आपल्याला याला विकायला लागतो आणि जर शेतकऱ्याने स्वतः विकला तर याचे खूप चांगले पैसे बनतात। रोगराई देखील याला त्या मानाने खूप कमी असते। सुरुवातीला आम्ही बेड बनवले, त्यानंतर बेसल डोस टाकला आणि मल्चिंग पेपर वापरल्यानंतर आपण ही लागवड केली आहे। आज 45-46 दिवस बी लागवड केल्यानंतर या प्लॉटला झाले आणि आता छानपैकी असा बहरलेला हा प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो। यातून चांगले पैसे होऊ शकतात अशी अपेक्षा आहे आणि तसं चित्र पण या ठिकाणी दिसत आहे। मात्र याच्यामध्ये ह्या पिकाचा मुख्य ड्रॉबॅक म्हणजे योग्य साईजमध्ये जर याची तोडणी झाली तर हा मार्केटसाठी चांगला गुणवत्तेचा माल म्हटला जातो, चांगल्या गुणवत्तेची काकडी म्हटली जाते। अदरवाईज जर आपण काळजीपूर्वक याची तोडणी करून मार्केटला रवाना नाही केलं तर मात्र हा ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही। मात्र जर आपण छानपैकी अलगदपणे तोडून कोवळा माल जर आपण मार्केटपर्यंत घेऊन गेलो, ग्राहकांपर्यंत घेऊन गेलो तर खूप ग्राहक याच्याकडे आकर्षित होतात आणि सुंदरशा अशा गोड चवीमुळे हा ग्राहकांच्या पसंतीला उतरतो। असा हा चांगलं उत्पन्न आणि हमखास उत्पन्न देणारा प्लॉट आहे असं मला वाटतं। शेतकरी बांधव नक्कीच याचा प्रयोग आपल्या शेतावरती करावा असे या निमित्तानं सांगेल। लोकनायक न्यूज